नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथे ना माझी देवपूजा करून झालेली आहे. देवपूजा करून झाल्यानंतर एकदम छान प्रसन्न असं वातावरण होऊन जातं. मग देवपूजा झाल्यानंतर मग मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात केली, स्वयंपाकाला सुरुवात केली. ब्लॉग असा आहे की राधू जाणार आहेत त्यांच्या घरी. तर त्यांची मम्मी आणि दीदी येणार आहे, म्हणजे राधिका जाणार आहेत ना, तर त्याच्यासाठी त्या न्यायला येणार आहेत त्यांना. तर तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण पहा, कंटिन्यू करा. आणि माझी आता देवपूजा झालेली आहे. आता मी स्वयंपाक बनवणार आहे. ताई आणि अपूर्वा येणार आहेत. तर चला, तर मग मी आता सुरुवात करते स्वयंपाकाला. माझं आता बऱ्यापैकी स्वयंपाक अर्धा झालेला आहे. आता मी पनीरसाठी ग्रेव्ही बनवते आणि मग नंतर मला पनीरची भाजी बनवायची आणि चपात्या. आणि माझा आज आहे उपवास, माझा आणि ताईंचा. तर मी उपवासाचं फराळाचंच बनवणार आहे. तर हे राधा आणि अपूसाठी आता बाकीचं जेवण बनवते. चला, मग मी तुम्हाला नंतर पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर दाखवते आणि अपू आल्यानंतर पण तुमच्याशी शेअर करते. तर माझं आहे ना, आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मी सकाळी सांगितलं अपूर्वा आणि ताई येणार आहे. तर मग मी आता जेवण बनवते. तर मी आता ना कणिक मळून ठेवली आहे. कणिक मळून ठेवली आहे. एक साईडला डाळ झाली आहे, भात झाला आहे आणि पनीर तळून ठेवलं आहे आणि कोथिंबीर वडी. आणि एक साईडला मी आहे ना आता पनीरच्या ग्रेव्हीसाठी ती तयारी करते, मसाला भाजते, कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेते आणि मग नंतर मी पनीर बनवणार. तर तुम्हाला माझी ना आता पनीरची भाजी बनवून झालेली आहे. आता मी चपात्या बनवायला घेणार आहे. आता वाजले 11:30. आता अपूर्वा आणि ताई येतीलच थोड्या वेळामध्ये. तर मग तुम्हाला मी दाखवते. आणि राधू पण आहेत, त्यांना आता आज जायचं आहे ना, तर मग त्यांचे ते कपडे वगैरे भरत आहेत, त्यांचे ते आवरत आहेत. तर त्या काय तुम्हाला अजून दिसल्या नाही व्हिडिओमध्ये, पुढे दिसतील. पनीरची भाजी मी फोडणी दिली, शिजलेली आहे. आता वटाणा वगैरे सगळं ग्रेव्ही छान अशी तरी सुटलेली. आता मी याच्यात नाही पनीर टाकून घेते. छान असे पनीर आहे, ते पनीर ॲड केलेत मी त्याच्यात. आणि ही आहे ना काजूची पेस्ट आहे, ते मी याच्यामध्ये टाकते. काजू क्रीम मी घरीच बनवलेली आहे. तर ही अशी आता दिसते पनीरची भाजी, हे बघू शकता. आणि मग थोड्या वेळाने मी याच्यात आता कोथिंबीर टाकून घेईन. पनीरची भाजी आता झालेली आहे. आता त्याच्यात पनीर ॲड केलं, काजूची क्रीम जे मी घरात बनवले आता, ते पेस्ट ते टाकून घेतली. आता एक साईडला मी चपात्या बनवून घेते. तर इथं आहे भात, इकडं आहे डाळ, वरण. हे बघू शकता, इथं वरण बनवून झाले. इथं आहे कोथिंबीर वडी, इथं आहे चपात्या आणि इकडं आहे पनीर. तर आता माझा ना स्वयंपाक झालेला आहे. मी तुम्हाला दाखवलं काय काय बनवले. तर आता मी घरातली बाकीची कामं आहेत ना, ते आवरून घेते. मी तुम्हाला सकाळी बोलले ना, अपूर्वा येणार आहेत आणि ताई राधूला घेऊन जाण्यासाठी. तर आपू आलेला आहे. तर आपण माझ्यासाठी एक गिफ्ट आणले. मी आणले फुलं, चाफ्याची फुलं आणलेत आपण. आणि आता माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आता जेवण करणार थोड्या वेळामध्ये. आता राधू येते, मी राधूला आवाज देते. मग राधू तुमच्याशी बोलतील. आज ते जाणार आहे, तर उद्यापासून तर नाही दिसणार ब्लॉगमध्ये. तर आता मी तुम्हाला काहीतरी दाखवते, जे सकाळपासून मी तुम्हाला दाखवलं नाही, तर तुम्ही बघू शकता. तर आता आमच्या राधू आज जाणार आहेत. तर आता उद्यापासून मी एकटी असणार, त्याच्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतंय. मला पण खूप वाईट वाटतंय, मी इथे घेऊन जाणार आहे. आपल्याला वाईट वाटतंय की राधू तिकडे जाणार आहे. हा ना, मग मी जे एकटी तिथं आरामशीर होते ते माझं सुख छिनणार आहे. ही येणार आहे तिथं मस्ती करायला. आता मला पण काहीतरी बोलू द्या. बोला बोला. हेच की आता मला आहे ना, मामीला पण आहे ना सोडून जायला लय वाईट वाटतंय. बट मला एका गोष्टीची ना आनंद होतोय की मी हिच्यासोबत जाणार आहे. हो, हिला डिस्टर्ब कराय. तर इकडे ना किचन मध्ये ना मी जेवण बनवते आणि दोघींचं काय चाललंय बघा. काय जोपर्यंत जेवण बनते तर आम्ही आता गेम खेळणार आहे. चला, तुम्हाला शिकू कसं खेळायचं. जी जाजी कभी ऊपर कभी नीचे कभी उल्टा कभी सीधा कभी कभी तो कभी. या दोघींच्या ना एकदम मारामारी चालू झाली आहे. दोघी बघत राहा, थोड्या वेळात त्यांचे केस सगळे अस्तव्यस्त झालेले असणार आहेत. मामाची आणि मावशीची पोरं पण आलेली आहेत, बघूया. माझं नाव पार्थ. माझं नाव पार्थ आणि मी राधिका, हिची बहीण. तर मी नाही ते ना हार घेते आता. आणि
तर ना आता ते हारवाले काका आले ना त्यांच्याकडून हार घेतले ते जरा लेट आले पूजा झाली माझी सकाळी तर मी आता हार घालून घेते छानशी आजची पूजा माझी बघू शकतो तुम्ही हार घातलाय इकडे बघा. इथे मग दुपारी ना आम्ही जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर जरा आराम वगैरे केला आणि मग नंतर 3:30ला राधापूरला मग सोडायसाठी मी स्टेशनला निघाले. आता मी निघाले आहे माझ्या घरी आणि मामी मला सोडायला आली आहे. आता राजूला बाय बाय करायला आले मी. राजू चालला आता उद्या स्कूल आहे त्याच्यामुळे. आता मी चालले आहे माझ्या घरी कारण माझे स्कूल्स आहेत त्यामुळे. तर आता आहे ना मी खाली आले. राजू आणि आपू ताई चाललेले आहेत. राजूला बाय बाय करायला आले मी. राजूच्या आहे उद्यापासून स्कूल क्लास. बोला काय बोलता मग आज मी लास्ट टाइम आता या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर बघू कधी परत येणार आहे. आता ना रक्षाबंधन आहे. इकडे चालले बसलो आम्ही रिक्षामध्ये. आता स्टेशनला चाललोय. आता मी नंतर येणार आहे. बोल मी पुन्हा येणार गणपतीला येणार आता मी आणि रक्षाबंधनला. ठीक आहे चालेल. इकडे मग आम्ही विक्रोळी स्टेशनला पोहोचलो आणि त्याच्यानंतर ना मग तिथं गेल्यानंतर ताईंनी तिकीट वगैरे काढलं आणि तिकीट काढल्याच्यानंतर लगेचच ट्रेन लागली. त्यांना पळत जावं लागलं ट्रेन पकडायला आणि त्याच्यानंतर ना मग मी रिटर्न आले. त्याच्यानंतर मला काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या मी. अद्रक 5 किलो. हे कितीला आहे मूर्ती? ही एक द्या मला. बनवायचे तासून. तर मी आता ना राधापूरला सोडून आले स्टेशनला आणि आता घरी चालले आणि मी इथं फुलं वगैरे पण घेतली, भाजी घेतली मला पाहिजे होती ते आणि महादेवाची पिंड पण आणली उद्याच्या पूजेसाठी. आता लिफ्ट येते, मी लिफ्टची वाट बघते आणि आता मी घरी चालले. आता मी लिफ्टमध्ये आणि येताना ना पंचमी आहे ना त्या पूजेसाठी मी नागोबा पण घेऊन आली आहे तो पुजण्यासाठी आणि येताना कढीपत्ता कोथिंबीर लिंबू संपलेलं ते सुद्धा घेऊन आली आहे. चला तर आता मी पोचल्यावरती चालेल करू. उद्या आता नागपंचमी आहे ना तर ह्या लाह्या आणल्या आणि एक नागोबा पण घेऊन आले. पिंड पण आहे त्याच्यामध्ये हे बघू शकता. हे असा घेऊन आले आणि मग येताना काय कोथिंबीर लिंबू वगैरे जे मला लागत होतं ते येतानाच घेऊन आले. चला तर मग तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट करून. हे बघा मी काल जे व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला झाड लावलं त्याला आता किती छान फूल पण आलं. काल ज्या कळ्या होत्या ना तर आता ह्या अशा उमरल्या. हे बघा किती सुंदर दिसतंय. हे बघा छान दिसतं. म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता राधा वगैरे गेल्यात, सगळे गेलेत. तुम्हाला आता काही करमत नाही आहे, मी एकटीच आहे घरामध्ये आणि आता मी इथे ना चहा पीत बसले. राधू होतं तर आम्ही गॅलरीत बसायचो दोघी चहा पिला. तर आज मी एकटीच आहे चहा पिला. तर मी आता इथे चहा पिते आणि मस्त असं बाहेरचं व्ह्यू एन्जॉय करत चहा पिते. मी बघा इकडे आपली झाड आहेत माझे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय. मी आता संध्याकाळच्या चहासोबत मी माझ्या व्हिडिओला एंड करते. बाय बाय. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.